आज आपण बनवणार आहोत लहान मुलांना आवडणारी अंडा मॅगी। खायला खूपच चविष्ट लागते आणि लहान मुलं तर आवडीने खातात आणि बनवायला पण खूप सोपी आहे। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 अंडे। त्याबरोबरच इथे मी ही मॅगी घेतलेली आहे, जो 15 रुपये वाला पॉकेट असते छोटा, तो घेतलेली आहे मी इथे। त्याबरोबरच मी इथे काही साहित्य कापून घेतलेली आहे, ज्यामध्ये घेतलेली आहे मी एक लहान कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर, एक हिरवी मिरची आणि एक लहान टमाटर। हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता जर तुमचे मुलं खूपच लहान असणार किंवा तिखट अजिबात खात नसणार तर। आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करूया। थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे हे कांदे त्याबरोबरच मिरची पण टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे कांदे आणि मिरची शिजल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहे टमाटर। आता आपण इथे टमाटर टाकून घेऊया। टमाटर सुद्धा छान असं बारीक कापून घेतलेली होती मी, बघू शकता तुम्ही। टमाटर छान शिजू द्यायचे आहेत। त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायची थोडीशी हळदी पावडर, म्हणजे छान असं कलर येणार। थोडंसं चवीनुसार मीठ आणि तिखट खात असणार तुमचे मुलं तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता किंवा स्किप करा। छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे मॅगी मसाला, जो मॅगी पॉकेटमध्येच असतो। तर आता आपण इथे हा मॅगी मसाला टाकून घेऊया। सर्वच मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। मॅगी मसाला टाकल्यावर गॅस थोडी स्लो करायची आहे आणि लगेच पाणी टाकायचं आहे। आता ना मी इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे, कारण जी ही 15 रुपयेवाली मॅगी आहे, या मॅगीला 1 ग्लास पाणी सफिशियंट आहे। आता काय करायचं आहे, गॅस थोडी फुल करायची आहे आणि आता आपल्याला इथे या पाण्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर बघू शकता आता काही वेळानंतर उकळी येणारच। काही वेळानंतर बघा छान अशी या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊया। मॅगी टाकल्यानंतर या मॅगीला आता आपण छान असं पलटून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूने पाणी लागणार, म्हणजे मॅगी छान अशी शिजणार। काही वेळानंतर बघू शकता ही मॅगी छान अशी शिजायला लागलेली आहे। गॅस फुलच ठेवायची आहे आणि या मॅगीला 70 to 80% शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस फुलच ठेवायची आहे, स्लो वगैरे काही करायची नाही आणि लक्ष ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता मॅगी छान अशी शिजलेली आहे बघा, म्हणजे 70% शिजलेली आहे, थोडी कच्ची आहे। तेव्हा आपल्याला इथे अंडे फोडायचे आहेत, म्हणजे अगदी जास्त शिजू नका देऊ पूर्णपणे, नाहीतर कसं अंडे सोडल्यानंतर अंडे शिजतपर्यंत मॅगी ओव्हरकुक होऊन जाणार। म्हणून मॅगीला 70 to 80% शिजू द्या आणि त्यानंतर अंडे फोडा। थोडासा रस्सा असला तरी चालते, म्हणजे थोडं हा पाणी असलं तरी चालते, जेणेकरून मग ते परतताना पाणी तो सुकून जाते आणि छान अशी मोकळी होणार मॅगी। तर बघा अंडे टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं आहे, अगदी काही जोराने परतू नका, या प्रकारे परतलात तरी चालेल। तर या प्रकारे परतून घ्यायचं आहे। गॅस आता थोडी स्लो करायची, थोडी म्हणजे पूर्णपणे स्लो करून स्लो गॅसवर 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे। 2-3 मिनटानंतर आता फुल गॅस करायची आहे आणि परतून घ्यायचं आहे। बघा 2-3 मिनटानंतर छान अशी फुल गॅस करून छान परतून घ्या 1 ते 2 मिनिट आणि आता त्यानंतर आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया। मॅगीमध्ये जो पाणी होता तो पूर्णपणे सुकलेला आहे आणि आता ही अंडा मॅगी तयार झालेली आहे बघा। छान असं परतून घेतलेला आहे, फुलच गॅस आहे, अजूनपर्यंत गॅस मी बंद केलेली नाही आणि छान असं परतून घेत आहे आणि बघा किती भारी आपली अंडा मॅगी झालेली आहे। लहान मुलांना खूपच आवडते ही। काही वेळानंतर बघू शकता आता आपण गॅस बंद केलेली आहे आणि आता आपण ही अंडा मॅगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला सुद्धा सुंदर लागते। छान असा या मॅगीमध्ये अंड्याचा फ्लेवर येते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते, माझ्या मुलीला तर खूपच आवडते ही अंडा मॅगी। तर तुम्ही पण या प्रकारे एकदा तरी ही अंडा मॅगी तुमच्या मुलांना बनवून खाऊ घाला, त्यांना नक्की आवडेल। तुम्ही पण खाऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.